कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याच्या वड्या। दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की ती कोणालाच आवडत नाही, परंतु अशा प्रकारे दुधी भोपळ्याच्या वड्या केल्या तर पौष्टिकतेबरोबरच स्वादिष्ट रेसिपी आपली तयार होते। तर त्याच्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची सालं छान काढून घेतली आपण, त्याला स्वच्छ धुवून त्याला किसून घेतलेला आहे। आता दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला जितकं याला छान पिळून घेता येईल त्यातलं सगळं पाणी काढून घेता येईल तसं आपण केलेलं आहे आणि त्याला संपूर्ण ड्राय केलेलं आहे। आणि मग त्याच्यानंतर आपण एक वाटण तयार करणार आहोत, ज्याच्यामध्ये भरपूर लसूण, कोथिंबीर आणि एक मिरची घालून मी हे वाटण तयार केलेलं आहे। त्याच्यासाठी मी खलबत्त्यामध्ये हे सगळं घालून घेऊन त्याला छान कुटून घेतलेलं आहे आणि कोर्सली क्रश करून मग आपण हे वाटण त्याच्यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये धने आणि जिरे यांना ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आणि मग त्यानंतर आपण त्याला पण खलबत्त्यामध्ये कोर्सली क्रश करूनच याच्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही धने जिरे पण घालू शकता, परंतु अशा प्रकारे आपण जेव्हा खलबत्त्यामध्ये कुटून हे घालतो तेव्हा याची चव जी आहे ती दुपटीने वाढते। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले नेहमीचे मसाले घालणार आहोत, ज्याच्यामध्ये आहे तिखट, हळद, त्याचबरोबर मी याच्यामध्ये तीळही घातलेले आहे, आमचूर पावडर, थोडासा हिंग आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। तिळामुळे सुद्धा याची जी चव आहे ती खूप छान लागते आणि त्याचबरोबर आमचूर पावडर घातल्यामुळे थोडासा आंबटपणा येतो, त्याच्यामुळे मी तीही घालून घेतली आहे। शेवटी त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत आणि मग आपण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये बेसन घालणार आहोत बाइंडिंग येण्यासाठी। आता आपल्याला इथे थोडं बेसन घालायचं आहे, जोपर्यंत ते व्यवस्थित सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत मी इथे बेसन घातलेलं आहे। इथे मला 4 ते 5 चमचे इथे बेसन लागलेलं आहे, कारण तो चमचा छोटा आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडा कुरकुरीतपणा येण्याकरता तांदूळाचं पीठही घालून घेतलेलं आहे आणि मग एक कढईमध्ये मी एक स्टँड ठेवला, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी थोडंसं कोंबट होईपर्यंत आपण एका प्लेटला तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण थापून घेणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याचे गोळे करूनही ठेवू शकता। इथे मी वड्या पाडणार आहे म्हणून हे मिश्रण मी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि मग ते त्याच्यामध्ये ठेवून घेतलं आहे। तर हे मिश्रण आता होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटे लागतात। पहिले 10 मिनटं मी हे हाय फ्लेमवर केलं आहे आणि त्यानंतर 10 मिनटं मीडियम आणि लो फ्लेमवर असं हे मी शिजवून घेतलेलं आहे। मिनिमम 20 मिनटं याला द्यावेच लागतात, त्यामुळे या वड्या व्यवस्थित आतपर्यंत शिजतात। आणि फोडणीची तयारी पण मी इथे करून घेतली आहे, ज्याच्यामध्ये आपण लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरणार आहोत। आता याची तयारी तर झालीच आहे, तोपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे ते पण छान शिजलेलं आहे। तर इथे 20 मिनटं झालेले आहे, मिश्रण छान शिजलं आहे। तेव्हा मी त्याला थोडं थंड करून घेतलं आणि थंड केल्यानंतर ते बघा किती इझिली निघतं आहे व्यवस्थित। त्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहे। वड्या पाडल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत, ज्याच्यासाठी मी अगदी 2 चमचे तेल इथे वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, लसूण हे सगळं घालूनच घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी तीळही घालणार आहे, पण ते शेवटी घालणार आहे। तर अशा प्रकारे फोडणी तयार केल्यानंतर आपण तिखट, हळद हे पण यामध्ये घालून घेणार आहे परत। तर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखट आणि हळद घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, परंतु मी इथे परत तिखट, हळद घातलेली आहे आणि त्यानंतर याला छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये या सगळ्या वड्या घालून घेणार आहोत। याला ही फोडणी या वड्यांना सगळीकडे लागेल असं पाहिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ घालून घेणार आहोत। इथे मी 1 ते 1.5 चमचा तीळ इथे घालून घेतलेले आहे आणि त्यामुळे कुरकुरीतपणा जास्त छान येतो। त्यानंतर आपण लिंबू पिळून घेतला आहे, त्याने आंबटपणा छान येतो। शेवटी आपण कोथिंबीरीने गार्निश करून घेतलं आहे आणि 1-2 मिनटं परत याला आपण वाफ देऊन घेतलेली आहे आणि आपल्या एकदम स्वादिष्ट अशा दुधीच्या वड्या झाल्या तयार। या ज्या वड्या आहेत या चविष्टही खूप लागतात आणि दुधी जर कोणी खात नसेल तर अशा प्रकारे आपण वड्या केल्याने ती दुधी खाल्ल्या पण जाते। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।